हॅलो. आजच्या या व्हिडिओ मध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम. वाटतंय ना बघून हे सुंदर सम आहे, सुरेख सम आहे ना, ब्युटिफुल सम आहे ना, जसं मी ओके. तुम्ही म्हणणार पण हे सम आम्ही कधीही जॉमेट्रीच्या महाराष्ट्राच्या जॉमेट्री टेक्स्ट बुक मध्ये नाही बघितलं, म्हणजे हे नॉन टेक्स्टुअल सम. व्हेरी गुड. पण आता तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय ना, तुम्ही बघितले ना याच्या अगोदरचे व्हिडिओ, आणि त्याच्यामधून तुम्हाला कळलंय ना की कसं अप्रोच आहे, कसं विचार करायचं, समजलंय. म्हणजे तुम्ही करू शकता, स्वतःहून करू शकता ना. आज तुम्ही स्वतः करणार आणि तुम्हाला वाटेल हे सम खूप 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 सोपं आहे, आणि तसंच आहे. पण व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चल आता या सम मध्ये बघूया. पहिल्यांदा फिगर तर दिलंय, पण फिगर बद्दल काय सांगितलंय गिव्हन मध्ये, चला ते बघूया पहिल्यांदा. म्हणजे काय झालंय, पॉइंट्स बी सी अँड डी आर सेंटर्स ऑफ 3 सर्कल्स इंटरसेक्टिंग इच अदर ऍज शोन इन द फिगर. ओके, म्हणजे आपल्याकडे 3 सर्कल्स आहेत. एक आहे सर्कल विथ सेंटर बी, दुसरा आहे सर्कल विथ सेंटर सी, तिसरा आहे सर्कल विथ सेंटर डी. हे इंटरसेक्ट करतंय. कसं इंटरसेक्ट करतंय तुम्ही बघू शकता फिगर मध्ये तसं. आणि पुढे सांगितलंय लाईन पी क्यू आर अँड लाईन पी एस टी आर सिकेंड्स. बघा, लाईन पी क्यू आर आहे, हे सिकेंड आहे का? आहे ना, कारण हे सर्कलला इंटरसेक्ट करतंय दोन डिस्टिंक्ट पॉइंट्सवर, क्यू आणि आर. पण कोणत्या सर्कलला? सर्कल विथ सेंटर बी साठी पण सिकेंड आहे, आणि सर्कल विथ सेंटर सी साठी पण सिकेंड आहे. व्हेरी गुड. दुसरं बघा, लाईन पी एस टी जे आहे ते पण सिकेंड आहे. ते पण सर्कलला इंटरसेक्ट करत आहे ऍट पॉइंट एस एन टी. कोणत्या सर्कलला? सर्कल विथ सेंटर सी आणि सर्कल विथ सेंटर डी ला. व्हेरी गुड, सुपर. हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि हे समजलं पण ना. व्हेरी गुड. चला आता पुढे बघा काय दिलंय. लाईन पी ए अँड लाईन पीई आर टँजंट्स टू द सर्कल विथ सेंटर्स बी अँड डी ऍट पॉइंट्स ए अँड ई रेस्पेक्टिव्हली. म्हणजे लाईन पी ए आणि पीई बघा, आणि सांगितले ते काय, ते आहेत टँजंट्स. बघा, लाईन पी ए आहे टँजंट कोणत्या सर्कलला? सर्कल विथ सेंटर बी. आणि लाईन पी काय, ते पण टँजंट आहे, पण दुसऱ्या सर्कलला, सेम सर्कलला नाही, सर्कल विथ सेंटर डी. आणि हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि सांगितलंय की आपल्याला हे प्रूव्ह करायचंय, सिद्ध करायचंय की पीए इक्वल टू पीई आहे. म्हणजे आपल्याला पीए आणि पीई इक्वल दाखवायचं आहे. तुम्ही सांगणार सोपं आहे, पीए इक्वल टू पी लिहा फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टँजंट सेगमेंट्स इक्वल आहे, लेंथ ऑफ द टू टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर इक्वल. बरोबर आहे. नाही ना, समजलं ना का? कारण एक्सटर्नल पॉइंट पासून हे टँजंट सेगमेंट्स आहेत, पण एका सर्कलवर नाही, वेगवेगळ्या सर्कलवर आहे. आणि ते जे थिअरम आहे ते एक्सटर्नल पॉइंट पासून टँजंट सेगमेंट सेम सर्कलवर पाहिजे. म्हणजे हे डायरेक्टली आपण लिहू शकत नाही. व्हेरी गुड, लिहू नका नाहीतर गडबड. ओके, म्हणजे आता विचार करावा लागेल. आता कसं करायचं? सोपं आहे. 2 सेगमेंट्स आहेत, एका सेगमेंटला बघूया, म्हणजे फक्त पीए ला बघूया. पीए बघितलं तर तुम्ही सांगणार पीए जे आहे ते टँजंट आहे कोणत्या सर्कलला? सर्कल विथ सेंटर बी. म्हणजे फक्त एकाच सर्कलला बघायचं. आणि मी नेहमी तुम्हाला सांगितलंय की सम मध्ये कितीही सर्कल असू दे, पण तुम्ही बघताना आणि थिअरम अप्लाय करताना, प्रॉपर्टी अप्लाय करताना फक्त एकाच सर्कलला बघायचं. का? मी सांगितलं म्हणून नाही. रिझन काय? आपण जेही प्रॉपर्टीज आणि जेही थिअरम्स या चॅप्टर मध्ये, या धड्यामध्ये शिकलो, ते सगळे थिअरम्स एका सर्कलसाठी ऍप्लिकेबल आहे. फक्त एकच थिअरम आहे जे टचिंग सर्कल असतं तेव्हा 2 सर्कलसाठी आहे, पण इकडे टचिंग सर्कल नाही. समजतंय ना? म्हणजे समजून घ्यायचं, मी सांगितलंय म्हणून करायचं नाही. ओके, तर आता या सर्कलला बघा, सर्कल विथ सेंटर बी काय आहे? पीए तुम्ही सांगितलं टँजंट आहे. आणि तुम्ही सांगणार या पॉइंट पासून, पी पासून एक लाईन जात आहे आणि ते सर्कलला इंटरसेक्ट करते 2 डिस्टिंक्ट पॉइंटवर. म्हणजे लाईन पी क्यू आर काय, सिकेंड आहे, आणि ते दिलं पण आहे ना. म्हणजे आपल्याकडे काय, एक टँजंट आहे आणि एक सिकेंड आहे जे एकमेकांना इंटरसेक्ट करते. कुठे इंटरसेक्ट करते? सर्कलच्या बाहेर. आणि सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट केलं म्हणजे आपण म्हणणार हो थिअरम अप्लाय करू शकतो. कोणता थिअरम आहे ते? ते आहे टँजंट सिकेंड सेगमेंट थिअरम. आणि ते थिअरम अप्लाय केल्याने आपल्याला काय मिळतं? आपल्याला 2 प्रोडक्ट्स इक्वल मिळतात. माहिती आहे ना कसं लिहायचं ते? कसं आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन उचलायचं आणि त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून, पी पासून लिहायचं पी क्यू इंटू पी आर. व्हेरी गुड. इक्वल टू दुसरं प्रोडक्ट कुठे येणार आहे? इकडे. ते आहे पीए इंटू पीए, ते आहे पीए स्क्वेअर. ओके, पण हे थिअरम अप्लाय करताना आपल्याला पहिल्यांदा डिस्क्रिप्शन लिहावं लागेल. काय डिस्क्रिप्शन? ते तुम्ही बघतायत. म्हणजे काय लिहायचं? सिकेंड
क्यूआर लिहा नाही तर पी क्यूआर लिहा. And tangent PA at point A intersect in the exterior of the circle at point B. त्यामुळे आपण हे थिअरम अप्लाय करू शकतो. आणि रिझल्ट काय आपल्याला माहित आहे, PA स्क्वेअर इज इक्वल टू PQ इंटू PR हे लिहायचं. आणि रिझन काय आपल्याला माहित आहे, टँजेंट सिकेंट सेगमेंट थिअरम. आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 1. हे झाल्यानंतर तुम्ही सांगणार हो आता आपण पी बद्दल विचार करू शकतो. आणि झालं पण ना विचार, समजलं असेल बरोबर आहे. कारण पी जे आहे तुम्ही सांगणार ते टँजंट आहे, पण कोणत्या सर्कलला, सर्कल विथ सेंटर डी. म्हणजे फक्त हे सर्कल बघायचं. ओके, सर्कल विथ सेंटर डी आहे आणि तुम्ही सांगणार पी जे आहे ते टँजंट आहे. ओके, आणि पण पी पासून अजून एक आहे ना, एक सेगमेंट असं जात आहे, एक लाईन जात आहे आणि ते लाईन या सर्कलला 2 वेगवेगळ्या पॉइंटवर इंटरसेक्ट करत आहे. म्हणजे काय तुम्ही सांगणार एक टँजंट आहे आणि एक सिकेंट आहे, ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात. कुठे, सर्कलच्या बाहेर. म्हणजे सेम थिअरम अप्लाय करणार. व्हेरी गुड. पहिले डिस्क्रिप्शन लिहा. काय लिहिणार आहात, लाईन पीएसटी म्हणजे ते सिकेंड आहे, ते सिकेंड आणि टँजंट पी ऍट पॉइंट ई इंटरसेक्ट इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल ऍट पॉइंट पी. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, आपण लिहिणार आहोत पी स्क्वेअर इज इक्वल टू पीएस इंटू पीटी. लिहून घ्या. आणि हे आहे रिझल्ट नंबर 2. आणि रिझन आपल्याला माहित आहे, ते आहे टँजंट सिकेंट सेगमेंट थिअरम. तुम्ही सांगणार हे किती सोपं होतं. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, हे 2 रिझल्ट आहेत. चला हे 2 रिझल्ट बघूया. आणि आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पी आणि पी इक्वल पाहिजे. पण तुम्ही सांगणार माझ्याकडे पीए स्क्वेअर आहे, पी स्क्वेअर आहे. पहिल्यांदा याला इक्वल घेऊया. पण जर आपल्याला हे लेफ्ट हँड साइड इक्वल पाहिजेत, लेफ्ट हँड साइड इक्वल कधी मिळणार आहे, जर राईट हँड साइड इक्वल आले तर. म्हणजे आपल्याला हे राईट हँड साइड जे आहे रिझल्ट नंबर 1चं आणि जे राईट हँड साइड आहे रिझल्ट नंबर 2चं, हे दोघांना, या दोघांना इक्वल दाखवावं लागेल. कारण ते आता इक्वल नाही. इक्वल कसं दाखवायचं, कोणतं आहे बघा, पी क्यू इंटू पी आर. ओके, इक्वल टू आपल्याला दाखवायचं पीएस इंटू पीटी. हो, म्हणजे हे जे आहे हे काय मधल्या सर्कल साठी आहे ना, म्हणजे फक्त ते सर्कल बघायचं. म्हणजे सर्कल विथ सेंटर सी याला बघायचं. इकडे काय तुम्ही सांगणार आपल्याला हे प्रोडक्ट इक्वल पाहिजे. ओ, प्रोडक्ट इक्वल पाहिजे. व्हेरी गुड. कुठून, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे पी. व्हेरी गुड. आठवते काय, बघा बघा बघा. तुम्ही सांगणार या सर्कल साठी हे जे क्यूआर आहे ते कॉड आहे, एसटी जे आहे ते कॉड आहे, आणि हे दोन्ही कॉर्ड्स एकमेकांना इंटरसेक्ट करते एक्सटर्नल सर्कलच्या बाहेर. माहिती आहे ना कोणते ते, थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आणि त्या थिअरमने आपल्याला काय मिळतंय, आपल्याला हे प्रोडक्ट इक्वल मिळणार आहे. तेच तर आहे. पण पहिल्यांदा डिस्क्रिप्शन लिहा. काय लिहायचं, कॉर्ड्स क्यूआर अँड एसटी इंटरसेक्ट इच अदर एक्सटर्नली और इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल ऍट पॉइंट पी. लिहिलं. त्यामुळे आपण लिहू शकतो पी क्यू इंटू पी आर हे जे प्रोडक्ट आहे ते इक्वल आहे कोणाला, पीएस इंटू पीटी. लिहून घ्या. आणि हे आहे रिझल्ट नंबर 3. आणि याचं रिझन काय आहे, रिझन आपल्याला माहित आहे, ते आहे थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. सुपर. म्हणजे आपल्याला या रिझल्ट नंबर 3 मध्ये काय मिळालं, की जे रिझल्ट नंबर 1 चं राईट हँड साइड आहे आणि जे रिझल्ट नंबर 2 चं राईट हँड साइड आहे ते एकमेकांना इक्वल आहे. तर मला सांगा राईट हँड साइड इक्वल आहे म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल असणार. म्हणजे आता आपण लेफ्ट हँड साइड इक्वल लिहू शकतो. कशाला, कोणतं, आपण लिहू शकतो पी स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर. कुठून आलं आपल्याला, हे आलं फ्रॉम 1, 2 अँड 3. पण तुम्ही सांगणार आपल्याला पीए स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर पाहिजे का, नाही, आपल्याला पीए इक्वल टू पी पाहिजे. कसं मिळणार आहे, स्क्वेअर रूट काढायचं. म्हणजे लेफ्ट हँड साइड जे आहे पीए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय आहे, पीए. पी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय आहे, पीई. म्हणजे आपण इकडे काय लिहिणार, रिझन आहे टेकिंग स्क्वेअर रूट्स. आणि काय झालं, झालं प्रूफ. झालं. आता मला सांगा तुम्ही स्वतःहून केलं, काय अवघड वाटलं का, पण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फिगर बघितलं असेल वाटलं हो किती डिफिकल्ट आहे, पण एकदम सोपं आहे ना. तेच मी सांगतो, एकदम म्हणजे एकदम सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला अप्रोच समजलाय म्हणजे तुम्हाला ह्या टाईपचे जे सम्स आहेत ते सोडवताना खूप 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 इझी वाटतं. आणि तेच वाटायला पाहिजे.
तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण ते कॉन्फिडन्स येणार. ओके, आणि तुम्हाला हे तर समजलंच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय ना? केलंच असेल ना? नाही केलं तर आता करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये विथ अ व्हेरी इंटरेस्टिंग नॉन टेक्स्च्युअल सम. आणि तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.